आणि आले सर्व खेळाडू, सर्व पॅकर्स, उपस्थित मान्यवर, सर्व प्रेक्षक वर्ग, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बिफोर वी स्टार्ट द मॅच, कांधारी किंग्स टीम आपला 12वा खेळाडू सर प्लीज एक कोणतरी पाठवा आम्हाला जेणेकरून नावं समजतील. चला सामना सुरू करा. खरं तर 11:20 ला हा सामना सुरू होणं अपेक्षित होतं. 11:22 झालेत. इथून पुढे 25 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाईल आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतीलच किती टार्गेट असेल या मॅच मध्ये. मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गवतामध्ये बॉल थांबलाय. सिंगल, एक धाव आली. एका धावेने धाव संख्येचा श्री गणेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती तयार असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलेत. मिड विकेट रिजनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक टप्प्यावरती बॉलला कलेक्ट केला जात आहे, थ्रो केला जातोय. तोपर्यंत सिंगल आली, एक धाव. तर या दरम्यान पुणे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय आशिषदादा मारणे आणि त्याचबरोबर ऋषीदादा जोरे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. मान्यवरांना विनंती आहे की यावं व्यासपीठावर आपण. आपलं हार्दिक स्वागत. माजी नगरसेवक चषक 2025 मध्ये विशाल तयार. ओव्हर द विकेट ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय मिड विकेटच्या वरून. टाटा बाय बाय. पहिला षटकार या मॅचचा, 6 रन. बॅटमधून आला हा षटकार. इथे देखील पहा टॅप करण्याचा प्रयत्न झाला. बॉल मागे चाललाय. गलीमध्ये क्षेत्र त्या ठिकाणी निवडलं गेलं. 1 रन पूर्ण केली. दुसरी साडी उत्साही होते थॉमस डायस, परंतु प्रथमेश बेलछेडाने तिथं नकार दिला. नेहमीच चर्चेत राहिलेला हा देखील खेळाडू आहे. अतिशय घातक खेळाडू थॉमस डायस. इंजरीमुळे बऱ्याच महिने तो क्रिकेटपासून लांब राहिला होता, परंतु त्याचं जे कमबॅक झालं ना ते अतिशय विलोभनीय राहिलं. सर्वांनी पाहिले. हाफ ट्रॅकर बॉल, हाही बॉल बॅटवरती नीटचा येताना दिसत नाहीये. बॉल कमरेच्या वरती आदळतोय हे स्पष्ट दिसते आणि त्यामुळे इथे हा व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. तर पुणे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय आशिष जी मारणे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. इथे लाऊड अपील आणि इथे थॉमस डायसची शिकार झालीये का? येस, इथे विकेट मिळाली. पहिली सफलता इथे मिळाली आहे कांधारी किंग्स बँड्रा टीमला. कोहिनूर ऑफ नवी मुंबई मिस्टर भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट गाजवत असताना आज रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्या खेळाची छाप सोडताना भूषण पाटीलला आपण खरं तर पाहिलं होतं दिघोड्याच्या मैदानावरती.
विश्वजित आणि अभिजित यांच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला आपल्याला. आणि आज मात्र या नवी मुंबईच्या श्री गणेश रामलीला क्रीडांगणावरती भूषणचा खेळ कसा होईल हे पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत. इथे देखील पहा प्रथमेशने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय अलॉंग विथ द कार्पेट. बॉल मागे येईल तोपर्यंत फिल्डरने बॉलला पिक केलंय. एक धाव मिळेल त्यापेक्षा जास्त काही नसणार आहे. महेश नानगुडे आपल्याला देखील या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. मॉन्सून ब्लास्ट मध्ये यावर्षी मालिकावीराचा किताब त्याने मात्र पटकावलेला आणि सध्या तरी प्रचंड चर्चेत असलेला तो खेळाडू. यावेळेस मात्र भूषणसाठी आव्हान मात्र मोठं आहे. उंची प्राप्त करत जाणारा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती विशालला आपण त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये बिलाल शेख हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातत्याने वेगाने बाता करणारा खेळाडू आहे. वेगाशी बोलणारा खेळाडू. इथे देखील पहा भूषण पाटीलसाठी चॅलेंजिंग सध्या ही ओव्हर फेकत असताना बिलालला आपण पाहतोय. प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक स्ट्रोक इम्पॉर्टंट आहे. भूषण पाटील जेवढे डॉट बॉल येतील तेवढा मात्र आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढणार आहे. प्रथमेश बलचेडा त्या ठिकाणी मात्र काहीच दाद देताना त्या ठिकाणी भूषणला मात्र थोडंसं पुढं आणण्याचा प्रयत्न करतोय. सांगण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने स्ट्रोक इम्प्लिमेंट करायला हवे. बॉल कुठे टप्पा पडतोय कुठून उसळी घेतोय हे पहा. पहिला बॉल होता भूषणसाठी तो याच टप्प्यावरती रिलीज झाला. त्यानंतर पुढचा बॉल खाली राहिला आणि तिसरा बॉल पुन्हा एकदा पहिल्या बॉलप्रमाणे बाउन्स होत विकेट किपरच्या हातात गेलाय. काहीसं नाराज दृश्य सध्या मैदानावरती भूषण पाटीलकडून पाहायला मिळते. परंतु स्वतःच्या बॅटवरती स्वतःच्या मनगटावरती प्रचंड विश्वास ठेवणारा खेळाडू. त्याच्या विरुद्ध बिलाल तयार. राऊंड द विकेट. इथे उडवलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून इनसाइड आउट. चांगला फटका आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. या स्पर्धेमध्ये बरं तयार पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेस मात्र पुलचा फटका अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 7. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना प्रवीण 11 खारघर रायगड टीमची धावसंख्या 17वर 1 या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला एक सूचना देतोय. आज ज्या 8 टीम खेळणार आहेत त्या स्पर्धेमध्ये 4ही सामने सलग कॉन्सिस्टंट होतील. पहिला सामना विके प्रतिष्ठान विरुद्ध मांडूप सायकर. दुसरा सामना कांदारी किंग आणि प्रवीण 11 खारघर. तिसरा सामना कंटिन्यू होणार आहे JP 11 भिवंडी आणि त्यांच्या विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक. आणि चौथा सामना होईल MUCC ओडिसा आणि त्यांच्या विरुद्ध विक्रोलियन्स 11 विक्रोली मुंबई. हा सामना तुम्हाला चौथा सामना अनुभवायला मिळणार आहे. JP 11 भिवंडी जे खरं तर AB सामर्थ्य मालेगाव या नावाने संघ आपला प्रस्थापित झालेला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. ध्रुव प्रथमेश त्याच्या समोर. प्रथमेश बलछेडा सलामीला आलेला फलंदाज. 3 बॉल तो खेळलाय. 2 धावा त्याच्या बॅटमधून उभ्या झालेला आपल्याला पाहायला मिळतात. परिणामी थॉमस डायसच्या बॅटमधून एक षटकार आला. भूषण पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आलाय. भूषण पाटील 5 बॉल खेळला त्यामध्ये एक षटकार आलाय. 7 धावा मागील ओव्हरमध्ये. ध्रुव ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल अप्पर कटचा फटका. बॉल स्क्वेअर कट करत असताना पाठवून दिलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार आहे. बाउंड्री लाईनचा वेध घेत असताना आपण या बॉलला पाहिलं. जवळची बाउंड्री निवडली आणि अप्पर कटच्या सहाय्याने बॉलला मात्र पाठवून दिले पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर.
6 धावा इथे मात्र मिळाल्या. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने 23 धावा धावफलकावर. इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, उंची जास्त मिळाली होती या बॉलला, परंतु नियंत्रित आहे असे पंच सांगतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. रबर बॉल म्हटलं की प्रत्येक गोलंदाजाकडे एक अचूक टप्पा असणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मागील मॅचमध्ये कुणाल सरांनी उल्लेख केला होता चौधरीचा, आणि तेच नेमकं घडले. प्रत्येक गोलंदाजाला त्या गोष्टी सगळ्या अवगत असणं फार गरजेचं आहे. पाय थोडा स्किड झाला त्यामुळे रनअपमध्ये व्यत्यय येतोय. एक षटकार आलाय. 2 बॉलमध्ये 6 रन आतापर्यंत जमा केल्यात. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण प्रेक्षक वर्ग आज मात्र अनेक त्यांच्या चाहत्या खेळाडूंना पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्र निवडलं गेलं. बॉल सीमा पार. हा षटकार संख्येला आणखीन वेगवान गती मिळते. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले. 29. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काहीसं शांत ठेवलं होतं प्रवीण इलेव्हन खारघर टीमला, परंतु आता मात्र आक्रमक ग्रुप धारण करत असताना प्रथमेश बलछेडाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटील त्याला अप्रिशिएट करतोय. यावेळेस तोच बॉल पुन्हा एकदा गती कमी करून टाकला होता. अगदी चेहऱ्याच्या समोरून बॉल निघून चाललाय. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणू शकतो आपण, परंतु गती कमी करून टाकला बॉल. प्रत्येक वेळी अंदाज येईलच असं नाही, काही वेळा अंदाज चुकतात देखील. प्रत्येक फलंदाज फ्लोमध्ये ज्यावेळेस खेळत असतो, एखाद मोठा फटका 2 मोठे फटके आले की त्यानंतर मात्र रिदम बदलणं फार गरजेचं आहे. इथे देखील काहीसा रनअपमध्ये व्यत्यय येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या गोष्टी होतात पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस आपण खेळत असतो त्यावेळेस मात्र या गोष्टी सातत्याने घडत असतात. बऱ्याच वेळा या गोष्टी घडतात, कारण बॉलरच्या मागे भरपूर चिखल असल्या कारणाने या गोष्टी धावणं शक्य होत नाही. इथे उडवलाय बॉल, परंतु डिस्टन्स किती आहे. मागवा बॉल पुन्हा एकदा रस्त्यावरून. रन मिळतील 6. षटकार बॉल इथे जवळ असेल तर द्या प्लीज. मॅच बॉल तर येतोय, परंतु पाहूया सामन्यामध्ये किती ट्विस्ट आहेत, किती टार्गेट या मॅचमध्ये उभं केलं जाईल. आतापर्यंत स्कोर कार्डचा विचार करता धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचते. 35 ऑन द बोर्ड, ज्यातील 20 धावा प्रथमेशच्या बॅटमधून आहेत. 8 बॉल खेळत असताना 3 षटकारांची मदत त्याने घेतली आहे. इथे भरपूर उंच आहे आणि ते नक्कीच वाईट दिला जाईल. हेच घडतं सातत्याने. मी म्हटलं मागील बॉलवरती उल्लेख केला, ज्यावेळेस एखाद्या बॉलरला रनअप पूर्ण करता येत नाही त्यावेळेस त्याच्या संपूर्ण ताकदीचा जो ज्यावेळेस वापर करतो ना, त्यावेळेस अशा काही गोष्टी घडतात. आणि आता देखील तीच गोष्ट ध्रुवच्या बाबतीत घडली. मागील 2 बॉलपासून हेच घडत होतं. इथे देखील बॅटवरती नीटचा बॉल येत नाहीये. स्क्वेअर लेगकडे बॉल टर्न केला जातो. 1 रन पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण भूषण पाटील चान्स घेऊ इच्छित आहे. 1 धाव आली आणि 1 धावेने स्ट्राईक मात्र रोटेट होणार नाही. ओव्हर संपली. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल झाली 36 वर 1. प्रवीण इलेव्हन खारघर. एक 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रवीण इलेव्हन खारघर. बॉलिंग ट्रॅकवरती बिलाल शेख.
हाफ ट्रॅकर बॉल, त्यावरती अप्पर कटचा आणखीन एक चांगला फटका. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला घेऊन चाललाय. रन मिळतील 6. हा षटकार. सोबत वन बाउन्सची वॉर्निंग मिळाली बिलालला आणि त्यामुळेच की काय आता इथून पुढे थोडंसं कंट्रोलमध्ये बॉलिंग करावं लागणार आहे. एखादा बाउन्सर तुम्हाला मात्र दंडित केलं जाऊ शकतं. इथे देखील हा बाउन्सर आहे आणि पंचांनी सांगितले हा नो बॉल देखील आहे. पाहू शकता आपण. आणि बिलाल खरं तर चेक करू इच्छित आहे. पंचांना चॅलेंज केले आणि नीरज सर चेक करतील. चेक केलं जाईल आता तिसरे पंच, कारण बिलालची मागणी होती की हा चेक करावा तुम्ही. आणि इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. कारण स्पष्ट झालंय ते पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. जास्त उंची मिळाली होती आणि त्याला वाटलं होतं की खरं तर बॅटर जरी बाहेर असला तरी भरपूर उंच होता बॉल. लगेच चॅलेंज केलं गेलं होतं आणि त्याला माहीत आहे की रिव्ह्यू आता नाही घेणार मग कधी घेणार. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू मिळतोय आपल्याला, त्याचा फायदा उचलावा. यावेळेस मात्र चेहऱ्याच्या समोरून बॉल निघून चाललाय. डॉट बॉल. तिसरा बॉल खरं तर आला डॉट, पण तो ऑफिशियल डिलिव्हरी असेल दुसरी. पहिल्या बॉलवर षटकार खेचला, त्यानंतर मात्र वन बाउन्सची वॉर्निंग त्याच बॉलवरती मिळाली होती. दुसरा बॉल लगेच बाउन्सर रिलीज केला बिलालने, परंतु त्यावरती त्याला दंडित व्हावं लागलं नो बॉलच्या साह्याने. फ्री हिटच्या बॉलचा फायदा घेता आला नाही. प्रथमेश बलछेडाला. चौथं षटक सध्या तरी सुरू आहे आणि ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये आपण खेळत असताना आपण पाहतोय ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट, ज्यामध्ये एका बॉलरला 2 ओव्हर टाकण्याची मुभा असते. 5 ओव्हरचा सामना. इथे स्लॉटमध्ये बॉल होता, त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉटमध्ये. रन मिळतील 6. आणखीन एक षटकार. तेरा बॉल 33 वरती खेळतोय सध्या तरी प्रथमेश. चांगली कामगिरी. बिलाल पुन्हा तयार. हाफ ट्रॅकर बॉल, याही वेळेस नो बॉल. आता तुमच्याकडे रिव्ह्यू नाही, त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम. इथून नो बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव मिळाली टीमची. टोटल या नो बॉलच्या मदतीने जाऊन पोहोचले 50 अप. 51 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 51. 51 धावा धाव फलकावरती आहेत आतापर्यंत. या ओव्हरचे बॉल झाले 3. नेक्स्ट मॅचसाठी तयार राहायचे. AB सामर्थ्य मालेगाव, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. आणखीन एक. किती बाउन्सर हाताळाल बिलाल शेख? जेवढे बाउन्सर हाताळणार आहे तेवढे मात्र खऱ्या अर्थाने दंडित होणार आहेत. आता मात्र काहीसा कानमंत्र देण्यासाठी पुढे सरसावला गेला खेळाडू, परंतु पाहावं लागेल. सातत्याने मागणी होतीये प्रथमेश कडून नो बॉल साठी, परंतु ती मागणी उचलून देखील धरली जाते पंचांकडून. हो, यावेळेस मात्र पहा चांगला टप्पा होता. पूर्ण गुडलेनचा वापर केला गेला आणि बॉल आउटस्टम्पच्या बाहेर रिलीज केल्यानंतर मात्र टप्पा खाली राहिला. हेच करावं लागणार आहे शेवटपर्यंत, कारण बिलाल एक चांगल्या क्वालिटीचा गोलंदाज असल्या कारणाने त्याला कोणतीही गोष्ट अगदी एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. स्वतः पूर्णतः तो रूप बदलू शकतो. स्वतः सगळ्या चेंजेस आणू शकतो. ते करणं गरजेचं आहे. माजी नगरसेवक चषक 2025 शिरवणे गावची ही मानाची अभिमानाची क्रीडा स्पर्धा. खरं तर या वर्षीचं हे जे वर्ष आहे, हे चषक आहे, ते तानाजी काकांना आम्ही समर्पित केले, कारण त्यांनी मात्र या टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेटसाठी भरपूर काही दिले. नवी मुंबईमध्ये रबर बॉल क्रिकेट इम्प्लिमेंट करण्यामध्ये आणण्यामध्ये त्यांचा भरपूर मोठा वाटा. इथे देखील आपण पाहू शकता बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केले. पाहूया आपण काय कळवतात, कारण की वाईटसाठी ही मागणी होती, परंतु जर बॉल स्टंप लेग स्टंपच्या बाहेर ना, ते चेक करतायत. तेच घडले की नाही हे पाहायचंय, कारण की
बऱ्याच वेळा अशा गोष्टी नजरेतून चुकतात, परंतु टेनिस क्रिकेट डॉट इनच्या कॅमेऱ्यातून काही गोष्टी चुकणं हे कठीण आहे. परंतु आपल्या स्क्रीनवरती सध्या तरी दिसून येतो. येस, इट्स अ व्हाईट बॉल कॉल. डिसिजन थोडा माघारी घेतला जातो आणि पुन्हा एकदा बिलालला एक आणखीन अतिरिक्त एक्स्ट्रा बॉल टाकावा लागणार आहे. आतापर्यंत 1 2 3 4 4 एक्स्ट्रा बॉल आले. 3 नो बॉल, 1 वाईट बॉल. फुल टॉस यावेळेस मात्र उडवला. पुन्हा एकदा डीप पॉइंट बाउंड्री लाईन जवळ 1 रन पूर्ण केली आहे. भूषण निघाले दुसऱ्यासाठी, 2 पूर्ण झाल्यात आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 55 वर. फुलटॉस बॉल होता परंतु बिमरनं हाताळला नाही, हे मात्र महत्वाचं. ही मात्र चांगली बाब आहे. शेवटचा बॉल अंतिम बॉल आहे. चला, भिवंडी टीम मालेगाव आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीम कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा आपण स्टेजवरती. टॉस करायचा आहे. या 1 ओव्हर नंतर टॉस होईल आपला. मिस्टर JP जयेशदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती अगदी नियोजित वेळेमध्ये. आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीम आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील आपला कॅप्टन लवकरात लवकर या ठिकाणी पाठवून द्यायचे, जेणेकरून टॉस करण्यासाठी आम्हाला एक पुरेसा वेळ मिळेल. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्या. त्या प्रवीण 11 खारगे टीमच्या माध्यमातून 55, 1 विकेट गमावला होता आणि हे संपूर्ण प्रेक्षक वर्ग आज आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. आणि आज सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर क्रेज ज्याचा आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचा उल्लेख नेहमी होतो, हरदीन फरदीन फरदीन काझी याचं देखील या ठिकाणी आगमन झालं. यावं आपण स्टेजवर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि राहुलजी वाल्मिकी सरांना विनंती आहे की प्लीज कॅप्टन आपला आमच्याकडे पाठवून द्यायचा आहे. फरदीन काझी त्याचा देखील फॅन बेस भरपूर मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने त्याच्याही फॅनची चर्चा मोठी रंगत असलेली आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल भूषणने उडवलाय मिड विकेटच्या वरून सीमापार. षटकार. सन्माननीय भावेश पाटील साहेब आणि सन्माननीय कल्पेजी पाटील साहेब स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ज्ञानेश्वर दादा यांच्या सोबतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. भूषणच्या बॅटमधून आला षटकार. बऱ्याचशा अवधीनंतर त्याला स्ट्राईक मिळाली आणि ते स्ट्राईकचा फायदा उचललाय भूषण पाटीलने. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे हे सर्व सहकारी आहेत, त्यांचा आम्ही करतो मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. भूषण पाटीलसाठी हा पुढचा बॉल. सचिन काटकर यावेळेस मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस सिंगलच फक्त पसंती दिली गेली आहे, जास्त काही होणार नाहीये, कारण प्रथमेश स्ट्राईक घेऊ इच्छित आहे. अजूनही या ओव्हरचा विचार करता 4 बॉलचा खेळ शेष. सगळ्या गोष्टी आज मात्र प्रचंड प्रेक्षकांचा गराडा या व्यासपीठावरती. जे पाहुणे मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यामुळे स्टेज आमचा खच्च भरला. रबर बॉलमध्ये फार कुठे एवढे स्टेज भरलेले आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु या स्पर्धेची ख्याती, नाव लौकिकता भरपूर मोठी आहे, त्यामुळे या स्पर्धेला प्रेक्षकांसोबत पाहुण्यांचीही पसंती मिळते. सचिन काटकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर त्यानंतर मात्र टेम्परामेंट थोडंसं दाखवलं भूषण पाटीलने. सिंगल खेळली. यावेळेस बॅटची एज मागे चाललाय बॉल फ्लाइंग स्लिपमधून. थर्ड मॅनकडे जात असताना बॉलला अडवलंय, तोपर्यंत सिंगल आली. पुन्हा एकदा भूषण पाटील स्ट्राईकवरती. धावसंख्येला कमीत कमी 70 पर्यंत नेण्याचा प्रयत्न मी करेन असं भूषण पाटीलने सांगितलं होतं. आता त्याचं शब्द किती सत्यात उतरेल हे मात्र आपल्याला पाहायचंय. मागे अजून भरपूर मोठी त्यांची बॅटिंग लाईनअप आहे, त्यामध्ये अजित मोहितेला आपण पाहणार आहोत. तो देखील सध्या तयार आहे. इथे आपण पाहू शकता ऑफ स्टंप पासून बाहेर राहिला बॉल, डायरेक्ट हिट आणि इट्स आउट. परतावा लागेल फलंदाज प्रथमेशला माघारी.
बॉल हातातून सुटलेला विकेट किपरच्या, परंतु लास्ट मोमेंटला पहा एक चांगला थ्रो उमरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सिंगल धाव घेण्यापासून रोखले अजित मोहिते. पुन्हा एकदा इन ॲक्शन, ज्याचा उल्लेख नुकताच झाला की मोठी बॅटिंग लाईनअप आहे खरं तर प्रवीण इलेव्हन खारघरकडे, परंतु आता शेवटच्या काही बॉलसाठी अजितला मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारे बॉल, या 2 बॉलमध्ये किती धावा येतील यावरती संपूर्ण चित्र उभं राहील या मॅचचं. यावेळेस गती कमी करून टाकला बॉल, ऑप्शनच्या भरपूर बाहेर चालला सचिन काटकर. थोडासा यावेळेस फंबल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. रोज कन्फ्यूज आहे की कोणत्या टप्प्यावरती बॉलिंग करावी, कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ती अगदी बारकाईने पाहावी लागते. कोणता टप्पा असावा, काय स्विंग करावा. इथे बॅटच्या रडारमध्ये बॉल नीटसा येताना दिसत नाहीये आणि इथे शॉर्ट थर्डमॅनला एक चांगला झेल त्या ठिकाणी मात्र बिलाल शेखने टिपलाय. फलंदाज बाद, तिसरा धक्का लागतोय प्रवीण इलेव्हन खारघर टीमला. थँक्यू. शाहिद शेख यावेळेस मात्र उपस्थित झालाय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू व्हेरी मच. कल्पेशजी पाटील, भावीजी पाटील, आपण अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण भेट दिलीत. शेवटचा बॉल खेळण्यासाठी शाहिद शेख तयार आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ स्टंप पासून बाहेर जाणारा बॉल आहे. सोडून तर दिलाय, परंतु पंच सांगतायत की डॉट आहे, ओव्हर संपली आणि त्यामुळेच की काय शेवटचा बॉल इथे चेक करू इच्छित आहे. जर वाईड असेल तर थांबावं लागेल आणि जर वाईड नसेल तर मात्र वाईंड अप. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपेल आणि टार्गेट मात्र निश्चितपणे आम्ही तुमच्या समोर पोहोचू. या बॉल नंतर काय घडलं पाहूया. आमचे तिसरे पंच नीरज राणा सर, ज्यांचा आज वाढदिवस आहे. इट्स अ वाईड बॉल कॉल, त्यामुळे संधी आहे अजूनही शाहिदला, कारण तो सांगण्याचा प्रयत्न करत होता, पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होता की हा वाईट बॉल असावा, परंतु पंचांनी मात्र ती दाद दिली नव्हती. येस, हाईटचा वाईट आणि स्लो बाउन्सर होता. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावा झाल्यात 65. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. सचिन काटकर तयार. रडार मध्ये बॉल आलाय आणि बॉलला मात्र फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. बोनस धावा मिळाल्या 6 आणि टीमला पोहोचवले 71 वरती. 72 धावांचं टार्गेट आणि रिव्ह्यूचा फायदा काय असतो हे मात्र शाहिदने दाखवून दिलंय. वाईट तर वाईट मिळालाच आणि त्यासोबत एक षटकार. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये रिव्ह्यू सिस्टीम का आली याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. 7 धावा बोनस स्वरूपामध्ये मिळाल. नीरज सर, जाऊया आपण पुन्हा एकदा सेकंड इनिंगमध्ये. तत्पूर्वी टॉस होईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. AB सामर्थ्य मालेगाव आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कलंबोळी. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आमचे सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, आणि प्रेझेंटेशनसाठी मी कुणाल सरांना विनंती करतोय की आपण कृपया प्रेझेंटेशन पूर्ण करावं. हॅलो, आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि AB सामर्थ्य मालेगाव JP11 भिवंडी या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचं आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेन
निलेश पाटील आणि नितेश पाटील यांना आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करूया या मॅचचा. कॉल कोण करणार आहे? जेपी. हेड कॉल केलाय जेपीने अँड टेल सिटीज. धन्यवाद नितेश पाटील आणि निलेश पाटील. टॉस इथे नुकताच झालाय आणि टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिकने टॉस जिंकलाय. फर्दीन टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात आणि कसं वाटतंय पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि त्यातल्या त्यात माजी नगरसेवक ट्रॉफीचं आयोजन? नाही, पहिला तर आम्ही फिल्डिंग करणार आणि या ग्राउंडचा बोलला तर नेहमीच इकडे खेळायला खूप आवडतं. किरणदादा पण बोलले की ही टुर्नामेंट तर मी बंद नाही करणार. आम्ही पण किरणदादाला हेच बोललो की ही टुर्नामेंट दादा बंद नका करू, कारण या ग्राउंडवर खेळायची मज्जाच काय वेगळी आहे. फर्दीन, एक आठवण आहे तुझी या ग्राउंडवर, ती नेहमीच इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हायरल राहिली आहे. आज देखील तसं काही चित्र पाहायला मिळेल, कारण तू बॅट घेऊन धावला होता त्या बॉलच्या मागे आणि तू त्याच्यानंतर पडला होता या ग्राउंडवर. नाही, नक्कीच ती आठवण तर आहे, पण आता प्रयत्न करणार की असं काय व्हायला नाही. चला, शुभेच्छा आहेत. फर्दीन टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जेपी, जयेश पाटील वंडर भिवंडी माझ्याबरोबर आहेत. जयेश, टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असता, परंतु टॉस आपल्या हातात नाही. बॅटिंग आले तर चांगली बॅटिंग करून टार्गेट सेट करावं लागेल. कित्येक वर्ष फॉलो करतोय तू या स्पर्धेला? बरीच वर्ष झाली. विनर्सपासून या ग्राउंडवर खेळतो आहे मी. खूप मजा येते ग्राउंडवर आणि आवर्जून मी रिक्वेस्ट केलेली दादाला की मला ही टुर्नामेंट भिवंडीचे प्लेयर घेऊन खेळायची आहे, मला संधी नक्कीच दे, आणि त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल त्याचे मनापासून धन्यवाद. बॅटिंग करावी लागणार आहे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. काय वाटतं, काय 5 स्कोर असायला पाहिजे या खेळपट्टीवर? कारण पहिल्या मॅचमध्ये 58 धावा चेस झाल्यात, आता याही मॅचमध्ये ऑलमोस्ट 70च्या आसपासचं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे. तुला काय वाटतं, किती धावा करणं गरजेचं ठरेल आदित्य प्रियाच्या विरुद्ध? जितका इथे क्रिकेट खेळलो आहे त्या याने 65 आणि 70च्या आसपास स्कोर, चांगला स्कोर असेल, कारण की माझ्याकडे पण बॉलर चांगले आहेत. तर 60-65चा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. चला, खूप साऱ्या शुभेच्छा त्याच्यासाठी तुम्हाला. जेपी, टॉस नुकताच झालाय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून फर्दीनने निर्णय घेतलाय आम्ही गोलंदाजी करणार या नंतरच्या मॅचमध्ये. धन्यवाद. चला, सेकंड इनिंगला सुरुवात होते. 72 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल पुन्हा एकदा ऐकूया व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर कुणाल दाते सर यांच्या वाणीतून या संपूर्ण मॅचचं धावतं वर्णन. थँक्यू. धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 72. धन्यवाद हर्षद मडवी सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता 72 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये आहेत. महेश नानगुडे आणि त्याच्या बरोबरीने उमर खान ही सलामीची जोडी कांदारी किंग्स कडून प्रवीण 11 खारघरच्या विरुद्ध खेळत असताना. यानंतरच्या मॅच साईड टॉस झालाय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अभिजित ठाकूर यांचं देखील इथे आगमन आमच्या मुख्य स्क्रीनवर. आपलं सहर्ष स्वागत. नुकतीच त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगली ट्रॉफी उरण परिसरामध्ये संपन्न झाली. स्वागत आहे आपलं.
चला तर सुरुवात करूया या मॅचला. 72च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, त्याच्यानंतरचा सामना आहे MUCC ओडिसा अँड विक्रोलियन्स विक्टोरी. त्याच्यामुळे आज अनेक महाराष्ट्र क्रिकेटमधले तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. माजी नगरसेवक ट्रॉफीचं आयोजन तुम्ही अनुभवताय शिवसेनेच्या माध्यमातून. अभिजित ठाकूर सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर या दोन बंधूंनी देखील क्रिकेटचा काळ सातत्याने गाजवलाय. आपले स्वागत आहे. आणि या ग्राउंडवर नेहमीच विश्वजित ठाकूर खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. दोनो भाई दोनो तबाई. आपलं दोघांचे स्वागत आहे. आणि ज्या वेळेला विश्वजित ठाकूर या क्रीडा नगरीमध्ये येतो, या सारसोळेच्या श्री रामलीला मैदानावर खेळण्यासाठी येत असतो, त्या वेळेला त्याने खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. या स्पर्धेमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीजचा देखील पुरस्कार मिळवलाय. आणि अविनाश दादांच्या प्रत्येक टीम मध्ये ज्या वेळेला आयकॉन खेळाडू म्हणून खेळण्यासाठी तो येतो, त्याही वेळेला त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय. चला तर सुरुवात करूया मॅचला. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता महेश नानगुडेचा. आणि यावेळेला सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. महेश नानगुडे सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. मुळशी परिसरातील बावधन गावचा हा खेळाडू आणि त्याच्या समोर दिघोडेचा सुपरस्टार गोलंदाजी करत असताना विश्वजित. पहिला बॉल थोडासा आतमध्ये आला, पडल्यानंतर स्लाइटली कट झाला. यावेळेला गती थोडीशी कमी होती, पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. फुटवर्क नाहीये महेशचं, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही बॉलवर स्क्वेअर कटचा प्रयत्न, परंतु इथे फसलाय. आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी विश्वजित ठाकूरची. रूम देत नाहीये, जागा दिलेली नाहीये दोन्ही बॉलवर. आतमध्ये आले दोन्ही बॉल पडल्यानंतर, त्याच्यामुळे तो दबाव बनवलाय. चांगली गोलंदाजी. यावेळेला ऑफ ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला फिल्डर आहे. एक धाव तिथेही मिळताना दिसेल. खातं उघडलंय आता महेशचं. सिंगल. राहुल जोगाडेच्या हातामध्ये बॉल. पहा त्याची हेअरस्टाईल. फुटबॉलर्स ची अशी हेअरस्टाईल असते, परंतु सध्या राहुल जोगाडे याची हेअरस्टाईल भरपूर चर्चेमध्ये आहे. तेवढाच चांगला खेळाडू आहे नन्ना मुन्ना जादूगर फिरकीचा. इन ऍक्शन टीमची धावसंख्या 1. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. सामना चांगला रंगेल, कारण 72च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 72 कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. शिवसेनेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, माजी नगरसेवक ट्रॉफीचं हे आयोजन. शॉर्ट बॉलचा वापर अप्परकट करायचा होता. गलीमध्ये फिल्डर आहे भूषण पाटील, तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळाली. टीमची धावसंख्या 2. उमर खान आणि महेश नानगुडे सगळ्यात महत्वाची जोडी आहे कांदारी किंग्ससाठी या मॅच मध्ये. प्रवीण 11 खारघरच्या विरुद्ध खेळत असताना प्रवीण पाटील खारघरचे नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती देखील राहिलेले आहेत पनवेल महानगरपालिकेमध्ये. आणि दिग्गज असं व्यक्तिमत्व आहे, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. स्वर्गीय रतनबुवा पाळे स्मृती चषकामध्ये भरपूर वेळेला त्यांचा संघ खेळतो. विजेतेपद देखील पटकावलंय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. त्याच्यामुळे चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला विकी कांदारी, अर्जुनजी कांदारी यांचा संघ पाहायला मिळतोय. आणि त्यातल्या त्यात संतोषजी बंड हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतायत या टीमचं. परत एक वेळा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क दाखवावं लागेल, बॉल पर्यंत जावं लागेल. बॉल तुमच्याकडे येणार नाहीये, कारण विश्वजित पहिलं षटक हाताळतो आणि विश्वजितने या ओव्हरमध्ये जास्त पेस जनरेट केलेला नाहीये. लेन बॉलचा चांगला वापर केला. बॉलवर बोट चांगली फिरवली. बॉल बाहेर निघालाय लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध. आणि हा बॉल शेवटी आपण पाहतोय पडल्यानंतर त्या पाण्यातून स्कीड होत असताना शरीराचा वेध घेतोय. पहिलं षटक इथे विश्वजितचं संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव आहेत फक्त 3 कांदारी किंग्सच्या खात्यात. चांगली गोलंदाजी फर्स्ट ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये रत्नदीप चौधरी आलाय गोलंदाजीसाठी.
वळवली गावचा हा खेळाडू आहे आणि रत्नदीपने खरोखर इम्प्रेस केलंय यंदाच्या हंगामामध्ये आणि खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये देखील. सावर्डेची स्पर्धा मला आजही आठवते, जिथे काय गोलंदाजी केली होती आमदार शेखर निकम साहेबांच्या स्पर्धेपासून. चर्चेमध्ये हा खेळाडू रत्नदीप चौधरी. अनेक स्पर्धा त्यांनी वळवली गावासाठी देखील गाजवलेल्या आहेत. रत्नदीप पहिलाच बॉल थोडासा पुढे होता. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न आहे. पॉइंटला फिल्डर आहे तिथे. एक धाव मिळताना दिसेल उमर खानच्या खात्यामध्ये. सिंगल नंतर टीमची धावसंख्या सध्या स्कोअर बोर्डवर 4. धीम्या गतीने धावसंख्येला आकार येतोय. वेग पाहिजे, कारण चांगल्या फॉर्म मध्ये मागच्याच आठवड्यामध्ये चांगली बॅटिंग करत असताना मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकलाय. भिवंडी मान्सून ब्लास्ट मध्ये तारिफ सय्यद यांच्या स्पर्धेमध्ये फलंदाज महेश नानगुडेने. त्याच्यामुळे आता कुठेतरी तो इंटेंट दाखवणं गरजेचं आहे. हलक्याशा पावसाच्या सरी सध्या मैदानावर आहेत. महेश नानगुडे परत एक वेळा सज्ज. फुलटॉस होता. याही वेळेला टायमिंग फसते. महेश फिल्डर धावतात. राहुल जोगाडिया दोघांच्या बरोबर मध्ये बॉल पडताना दिसेल. तोपर्यंत एक धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 5. एकेरी दुहेरी धावांनी फरक पडणार नाहीये प्रवीण इलेव्हन खारघर रायगडच्या टीमला. त्यांच्यासाठी या सहज धावा आहेत. त्यांना जास्त फरक पडणार नाहीये या धावांनी. परंतु 72चा लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. या खेळपट्टीवर या ग्राउंडवर त्या धावा होतात, तो प्रयत्न पाहिजे. उमरसाठी हा बॉल एक्सप्रेस बॉल होता. वेगाने गेलाय सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये थर्ड मॅनला. डीप मधून फिल्डर जोपर्यंत बॉलवर जातील तोपर्यंत दुसरी धाव इथे मिळू शकते. 2 धावा उमरच्या खात्यामध्ये की बायच्या स्वरूपात. बायच्या स्वरूपात या धावा येतील. बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन. आणि याच दरम्यान रबर बॉल क्रिकेटचा आत्मा, रबर बॉल क्रिकेटचं हृदय आदरणीय तानाजी काका यांचं इथे आगमन झालेलं आहे. तानाजी भोईर, ज्यांनी 35-40 वर्षापूर्वी रबर बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा आपल्या नवी मुंबई क्रिकेटला बहाल केली. काका, आपलं सहर्ष स्वागत. फिट अँड हिट नेहमीच राहिलेले आहेत तानाजी काका. मोठी आख्यायिका राहिली आहे तानाजी काका म्हटल्यानंतर. पोत्याने ट्रॉफ्या घरी घेऊन यायचे तानाजी काका. आणि मी जर पहिला इंटरव्ह्यू कुठल्या माणसाचा क्रिकेटमध्ये कव्हर केला असेल तर ते तानाजी काका आहेत. तानाजी भोईर, ज्यांचा पहिला इंटरव्ह्यू मला आजही आठवतंय नेरूळच्या एका गार्डनमध्ये. तो पहिला इंटरव्ह्यू मी tenniscricket.in साठी केला होता कव्हर. आणि तेच तानाजी भोईर, एक लिजंड खेळाडू आपल्या नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातले, ज्यांना तुम्ही स्क्रीनवर पाहताय. 40 वर्षापूर्वी आपल्या नवी मुंबईमध्ये पहिली रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा त्यांनी दिली. अनेक खेळाडू त्यांनी देखील मुंबईसारख्या परिसरामध्ये इथून घेऊन गेलेले आहेत क्रिकेट खेळत असताना. पूर्वीचं क्रिकेट हे थ्रो बॉलचं क्रिकेट असायचं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर त्याच्यामुळे जलवा होता या खेळाडूंचा. आपलं स्वागत आहे तानाजी काका. टीमची धावसंख्या षटक समाप्तीची घोषणा होते. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत 9. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोठे फटके दोन्ही ओव्हरमध्ये आलेले नाही आहेत. सुरुवात जर पाहिली तर काहीशी अशीच होती. 2 ओव्हरमध्ये 17 धावा झाल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर चांगली बॅटिंग केली होती. थॉमस डायस बाद झाल्यानंतर प्रथमेश बेलछेडा, अण्णा आणि त्याचबरोबर भूषण पाटीलचे 2 षटकार. शाहिदने मारलेला तो एक षटकार, त्याच्यामुळे त्या महत्वाच्या धावा होत्या जिथे DRSचा वापर झाला आणि शाहिदने तो शेवटी षटकार सजवला. प्रमोद भोईर यांना सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहता आणि एक लिजंड खेळाडू सध्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहे. तानाजी भोईर, त्याचबरोबर अभिजित ठाकूर हे देखील इथे उपस्थित आहेत. देगोड्यावरून आपलंही स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अनिल भोईर, आपलंही सहर्ष स्वागत. दत्ता नाईक, आपलं देखील सहर्ष स्वागत. अभिदादा सुतार म्हटल्यानंतर ही मंडळी, हा मित्र परिवार, विवेक सुतार, किरण मेहर. यावेळेला समोर फटका मारलाय. ही ताकद, नजाकत आणि टायमिंगचा मिलाफ. बॉल सीमा पार, येतोय षटकार. डीजेने हेरले, परंतु मैदानामध्ये असा जर पाऊस पडत असेल तर महेश थोडासा प्रभावी ठरतो. अशा पावसामध्ये तो बॅटिंग करणं जाणतो. त्याच्या बॅट मधून चांगला पंच होता समोरच्या दिशेला. फोर्स करत असताना 6 धावा. लॉंग ऑफला सिक्सर मारलाय महेश नानगुडेने. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. 72च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 15 धावा झालेल्या आहेत. विश्वजित तयार.
वेगाने टाकण्याचा प्रयत्न, कारण रिमझिम बरसणारा पाऊस आता कुठेतरी विश्वजितने देखील विचार केलाय की वेग पाहिजे, तो वेग दाखवलाय आणि आता DRS चा वापर इथे केलाय. व्हाईट बॉल चेक केला जाईल. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न शरीरापासून बॅटरच्या, आणि या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये तो व्हाईट बॉल चेक करण्याचा निर्णय इथे घेण्यात आला. टीव्ही अंपायर म्हणून नीरज रणौत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी आई एकवीर आपल्याला उदंड आयुष्य देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. DRS वापरलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट, रिव्ह्यू गमवलाय. पहिला योग्य बॉल आहे असं सांगण्यात येत आहे. हा डॉट बॉल घोषित करण्यात आलाय. टीमची धावसंख्या 15. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर. पडणाऱ्या पावसामध्ये सोपं नाहीये. ज्या पद्धतीने बॉल उसळी घेतो, ज्या पद्धतीने बॉल वेगाने स्कीड होतो, पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये येणार आणि त्याच्यानंतर जे पाणी पडतंय, पाऊस पडतोय, ते पाणी देखील त्या बॉल बरोबर फिरत फिरत चाललंय. परत एक वेळा शरीरापासून दूर ठेवलाय. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी देखील निर्माण झाली आहे. फलंदाज महेश नानगुडे आउट. पहिली विकेट गमावली आहे कांदारी किंग्सने 15 या आकड्यावर. पंधरा धावा फलकावर लागल्यात. एक फलंदाज बाद. तिसरं षटक ऐश्वर्य सुर्वे. कारण हा रिमझिम बरसणारा पाऊस, थंडगार असा पाऊस, त्यातल्या त्यात वारा आणि बॅटची कडा घेत असताना आणखीन एक फलंदाज बाद. उमर देखील परततोय आता डगआउटच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 विकेट गमावलेत कांदारी किंग्सने. पनवेल कडून 2 जे संघ फायनल मध्ये खेळणार आहेत त्यांच्यासाठी आकर्षक टी शर्ट्स इथे दिल्या जाणार आहेत. आणि जसे सेमी फायनलचे सामने इथे फिनिश होतील त्यानंतर दोन्ही टीम त्या एकाच पेहरावामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. त्याबद्दल यश स्पोर्ट्स मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. दरवर्षी ते आपल्याला सहकार्य करत असतात. यश स्पोर्ट्स पनवेल. टीमची धावसंख्या लगातार 2 विकेट गमावल्यानंतर स्थिर धावा झालेल्या आहेत. 15. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सचिन काटकर. सचिन काटकर नेहमीच टेनिस बॉल क्रिकेट, त्याचबरोबर आपण पाहतो लेदर बॉल क्रिकेट खेळत आला आणि पहिलाच बॉल त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलाय. 6 धावा येत आहेत. षटकार. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पाहताय माजी नगरसेवक चषक शिरवणे पर्व 8वं आणि आता मैदानामध्ये सचिन काटकर आलाय. माहुल आंबापाडा परिसरातील हा खेळाडू आहे. सचिन काटकर लेदर बॉल क्रिकेट चांगला खेळतो. सचिन काटकर मैदानामध्ये आल्या आल्या त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. सचिन काटकरने या हंगामामध्ये चांगली बॅटिंग केली आणि मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं मान्सून ब्लास्ट या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅट मधून देखील अर्धशतक आलंय. आणि मुझम्मिल खान देखील भन्नाट टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये, परंतु सध्या आपण पाहिलं लेफ्ट हँडेड बॅटर महेश नानगुडेला प्रमोट केलं होतं. महेश नानगुडे असल्यामुळे मुझम्मिल थोडासा मागे आलाय आणि आता तो खेळण्यासाठी सज्ज होतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21 आणि आता या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 51 धावा करायचे आहेत, म्हणजे 8 षटकार मारायचे आहेत येणाऱ्या 12 बॉल मध्ये. हे समीकरण आहे,
कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये समीकरण षटकाराने मोजलं जातं. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची हळूहळू ती अजून वाढताना दिसेल, कारण याच्यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक फरदीन काझी देखील इन ऍक्शन असणार आहे. पहिलाच बॉल थोडंसं हवेत आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, हात खोललेत, बॉल चाललाय वाईडिश थर्ड मॅनला, तिथे बॉल थांबतोय. 2 धावा नक्की मुजम्मिलला मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परत एक वेळा सुरू केलाय. तिसरी धाव देखील सचिन काटकर पूर्ण करताना दिसेल. 3 धावा येतात मुजम्मिलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24, 24 धावा. म्हणजेच काय आता मारायचे ते 8 षटकार येणाऱ्या 11 बॉलमध्ये. 11 चेंडू आणि 48 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पाऊस पडला, पाऊस थोडासा आता परत कमी होतोय. आज असाच खेळ सुरू राहणार आहे. पावसाचा लपंडाव सुरू आहे. तुम्ही पाहताय माजी नगरसेवक ट्रॉफीचा आयोजन. आदरणीय अविनाशजी सुतार, ज्ञानेश्वरजी सुतार यांची संकल्पना. बॉल उडवलाय, हुक शॉट, बॉल मागे चाललाय, फिल्डर धावतायत. लॉंग लेगला बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा परत एक वेळा प्रयत्न होईल. मुजम्मिलने आता तो केलाय आणि त्या देखील धावा पूर्ण होतील असं दिसतंय आणि 3 धावा मिळतील सचिन काटकरला. पहिल्या 2 बॉलवर 6 धावा आल्यात या ओव्हरमध्ये ऐश्वर्य सुर्वेच्या. यंदा देखील ऐश्वर्य सुर्वे MPL मुंबई T20 लीग खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला गोलंदाज आहे ऐश्वर्य सुर्वे. लेदर बॉल क्रिकेट सातत्याने खेळत असतो. यॉर्कर स्पेशलिस्ट आहे. जो सध्या लेन बॉलचा चांगला वापर करतोय. पडल्यानंतर थोडासा बाहेर अंपायरचा इशारा, वाईट बॉल. 7 धावा आल्यात आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवर. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या 28, 28. 2 फलंदाज बाद. कमबॅक होऊ शकतं या मॅच मध्ये कांदारी किंग्स. 1-2 मोठे फटके पाहिजेत. मुजम्मिलसाठी हा बॉल पडल्यानंतर परत एक वेळा बाहेर. लेग कटरचा प्रयत्न, राईट आर्म सीमरचा लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध आणखीन एक डॉट. कमबॅक इथे करत असताना ऐश्वर्य सुर्वे. शॉर्ट बॉलचा वापर, यावेळेला बॉलने जास्त उसळी घेतली आहे. विकेट किपर खाली येतोय. अजित मोहिते कोणती चूक करणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. मुजम्मिल बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा धक्का कांदारी किंग्सला. बॅक आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची आख्यायिका म्हणजेच पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि त्यातल्या त्यात शिरवणे गावाचं आयोजन. अविनाशजी सुतार, ज्ञानेश्वरजी सुतार माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. तुमच्या भेटीला 8व्या पर्वामध्ये. टीमची धावसंख्या 28, 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आकाश झा फलंदाजीसाठी. धावा झाल्या 28. ऐश्वर्य सुर्वे, DN नगर अंधेरी. 6 गोलंदाज. हा देखील पडल्यानंतर खाली राहतोय. आणखीन एक डॉट बॉल ते पाहायला मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता या ओव्हरचा. केतन मात्रे याचं देखील इथे आगमन झालेलं आहे. महाराष्ट्राचा बाईक सम्राट. आई बॉल डॉट बॉल ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 28 धावा झाल्यात. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला हा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल इन ऍक्शन. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीम मध्ये केतन मात्रे आणि त्याचबरोबर अनिकेत सानप देखील तिथे आहे. ज्या खेळाडूने त्याच्या आयुष्यामध्ये 37 बाईक जिंकल्यात, ज्या खेळाडूने 6 4 व्हीलर कार जिंकल्यात, असा खेळाडू महाराष्ट्राचा बाईक सम्राट, महाराष्ट्राचा कार सम्राट, अनेक प्रेक्षकांच्या आणि फॅन फॉलोअर्सच्या गळ्यातला ताईद बनलेला खेळाडू केतन मात्रे सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. तो देखील पुढच्या मॅच मध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीम मध्ये इन ऍक्शन असणार आहे. तो देखील सामना पाहायला विसरू नका. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. AB सामर्थ्य मालेगाव विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक. आदित्य प्रिया लॉजिस्टिकने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय फरदीन काझीने. लास्ट ओव्हर राज सिंग गोलंदाजीसाठी. गोरेगावचा हा खेळाडू राज सिंग उंचपुराचा गोलंदाज 5व्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल.
शेवटचं षटक. आणि काल केतनने चला, 74 इथे खेळ मान्सून ते केलाय. क्रिकेट जे कालची कोणी बॅटिंग आणलं सध्या असेल, तुमच्या त्याचे जनक स्क्रीनवर आहे. दाखवली जाते. आणि हा केतन म्हात्रे मिस्टर काल 23 धावांची खेळी केतनने साकारली होती छेरन. या ग्राउंडवर. बॅक टू द बॉलर. आणखीन एक डॉट. म्हणजे आता फक्त औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. काही शिल्लक राहिलेलं नाही असं दिसतंय कंधारी किंग्ससाठी. का 72चं लक्ष होतं. धावा आलेल्या नाहीयेत. 5 बॉलमध्ये 44 करायचे आहेत. दुसरा बॉल मागे चालला. इनसाइड एज घेतल्यानंतर मला ते स्टंपलाही चाटून गेलाय. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट गमावली आहे. चौथा धक्का कंधारी किंग्सला. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शिरवणे गावाच्या माध्यमातून अविनाशी सुतार साहेब त्याचबरोबर माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 8वं पर्व या स्पर्धेचं. नेहमी चर्चा राहिली या स्पर्धेची कारण रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये प्रचंड प्रेक्षकांची गर्दी ही ओळख आहे या स्पर्धेची. तुम्ही कुठेही नजर टाका प्रेक्षक दिसतील. शॉर्ट बॉलचा वापर फुल पॉवरफुल आहे, ब्युटीफुल आहे, डिलाइटफुल आहे, सक्सेसफुल आहे. 6 धावा मिळतील षटकार. साहिल सावंतने हा षटकार ठोकलाय. फुलर लेनचा बॉल होता. बीट केले साहिल सावंतला. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर साहिल सावंत देखील नेहमी चर्चेमधले खेळाडू राहिलेत. परंतु आता फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. 2 बॉल टाकायचे राज सिंगला. यॉर्करचा प्रयत्न पायातून उचलण्याचा प्रयत्न होता हेलिकॉप्टर स्टाईलने परंतु बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला विसरू नका हरदीन फरदीनचा खेळ. टॉस जिंकलाय. फिरोज देखील त्या टीम मध्ये आहे. चांगला सामना होईल. राहुल वाल्मिकी देखील इथे आलेत. आपलं सहर्ष स्वागत. आणि आता हा सामना इथे फिनिश. सामना इथे जिंकलाय टीम रायगडने म्हणजेच प्रवीण 11 खारगरने. अभिनंदन. टॉस जिंकलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक. लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल अण्णा प्रथमेश बेलछेडा याला. अभिनंदन प्रथमेश ज्याने 36 धावांची अफलातून खेळी केली. 19 बॉल फेस करत असताना 5 षटकार मारले या इनिंग मध्ये. प्रथमेश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. हा मॅच समरी तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रथमेश बेलछेडाने 36 धावा केल्या. भूषण पाटीलने 13 धावा केल्या. थॉमस डायसने 8 केल्या. आणि त्याचबरोबर सचिन काटकरच्या 9.